ही दिसते ती ही आहे सुपारी आणि ही बघा ही आमच्या झाडाची सुपारी आणि ज्यावेळी अशी असते त्यावेळी ही सुपारी कवरमध्ये असते आणि सोलून झाल्यावर मग अशी असते। तर ही आता वाळलेली आहे चांगली। ह्या इकडे आता सुपाऱ्या ही सोलून घ्यायच्या। ही अशी सोलायची सगळी, त्याच्यावरचं कवर काढायचं आणि मग तुम्हाला मस्तपैकी सुपारी आतमध्ये मिळणार। नारळाला कसं वरती कसं आपलं केसर असतंय तसं हे ह्याला पण आहे आणि बघा सोलून झाल्यावर किती छान दिसते। आता असं सगळे ह्या कंड अशी आधी बघू हे अशी आहे। आता हिला साल ही कवर काढून घ्यायचं इकडनं, वाळलेली आहे चांगली आणि हे त्याचं केसर निघाले हे असं सोलून। आतमध्ये कोट्यासारखं दिसतंय, हे घरटं चिमणीचं असतंय तसं। आणि याचं हे असं सोलल्यावर त्यातली मस्तपैकी अशी छानशी स्वच्छ सुपारी निघते। वरचं कवर बघून आपल्याला वाटणार नाही की त्याच्यात आतमध्ये काहीतरी चांगलं असेल असं, आणि आपण कुजलेले म्हणून टाकून पण देऊ शकतोय। आणि हे आमच्या झाडाची सुपारी आहेत, मागच्या वर्षीच्या सुकलेल्या आहेत तशा, आणि गणपतीसाठी आता आम्ही ह्या सोलून घेतोय। म्हणजे इथे गणपती पुढे ओल्या पण सुपाऱ्या डायरेक्ट ठेवतात, मी त्या पण आणलेत बाजारातनं, कारण आता आमच्या झाडाला ओल्या सुपाऱ्या आता नाही आहेत। आणि ह्या मागच्या वर्षीच्या त्या देवापुढे ठेवायला हे आता सोलायचं काम चाललंय। तर बघा ह्या, आणि किती मोठी आहे सुपारी बघा, दिसताना किती मोठी दिसते, छानशा अशा आहेत सगळ्या आणि जड आहे। तर एक सुपारी सोलायचं काम पण तसं अवघड आहे, कारण केसर त्याचं काढायला असं ओढून काढायला लागतंय। कधी कधी इझी निघतंय, कधी कधी घट्ट झालेलं असतंय, त्यामुळे ते वेळ लागतोय काढायला। जरा असं टेस्टर वगैरे असं हे करायला लागतंय त्याला। तर ही एक एक सुपारी अशी सोलून आपल्याला जी मस्त त्यांची मशीन असणार आहे सोलायची, ज्या बाजारात आपल्याला भरपूरशा सुपारी विकायला दिसतात त्या सोलून आणलेल्या असतात, आणि त्यांचा रेट पण जास्त वाढतो। मग अशा सोललेल्या सुपाऱ्या असल्या तर ते किलोवर मिळतात, ते 500 ते 700 रुपये किलो पण अशा सुपाऱ्या आहेत। हे बघा ही अशी आता साल काढून ह्या तयार झाल्या सगळ्या सुपाऱ्या, आणि अजून एक सुपारी घ्यायची आहे। अशा 5 सुपाऱ्या मला आता लागणार आहेत गणपती पुढे ठेवायला, म्हणून या सोलून घेतल्यात तशा।
आमची गणपतीला आता नैवेद्य दाखवायचे झालं. आरती झाली करून आणि आज होता गणपतीचा दुसरा दिवस उंदीरकी, म्हणून दुसऱ्या दिवशी उंदीरकीसाठी खीर बनवलेली नैवेद्यासाठी. आणि ते आता आमची आरती करून झाली आणि नैवेद्य मी दाखवून झाला माझा. तर असं आजच्या आमच्या गणपती बाप्पांची आरती आणि खिरीचा प्रसाद असा व्यवस्थितपणे सगळं करून झालेलं आहे. आणि आता आम्ही जेवायची तयारी चालली आहे आमची. आता जेवण करणार आहे, म्हणजे जेवणार आहे. चला तर मग सगळं जेवण वगैरे सगळं आमचं आवरलं आणि आरती झाली, नैवेद्य दाखवून झाला. आज खाल्ली खीर. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. चला आणि बाय बाय.